Hello, dear student. Today's topic Earth's gravitational acceleration, page number 8. The Earth exerts gravitational force on objects near it. म्हणजे पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या वस्तूंवर ग्रॅव्हिटेशन जास्त असतं. According to Newton's second law of motion, a force acting on a body results in its acceleration. Thus, the gravitational force due to the Earth on a body results in its acceleration. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे जर पृथ्वीवरच्या सर्व वस्तूंवर ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट होत असेल तर एकमेकांवर सुद्धा ते आकर्षण करत असतील. दिस इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्यालाच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे म्हटल्यात आले. अँड इज डिनोटेड बाय जी आणि तो जी या अक्षराने दाखवला जातो. ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर मीन्स ज्याला दिशेची गरज असते असा. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आपल्याला जसं माहीत आहे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं केंद्र हे पृथ्वीच्या मध्यभागी आहे. द डायरेक्शन ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि ॲक्सेलरेशन सुद्धा हे अर्थच्या सेंटरलाच टुवर्ड्स आहे म्हणजे त्या दिशेने आहे. वर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहत आहोत. व्हेरिएशन इन व्हॅल्यू जी. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे की ग्रॅव्हिटी ही सगळ्या ठिकाणी सारख्या स्वरूपात नसते. मग त्याचं व्हेरिएशन म्हणजे त्याची विविधता कशी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ए. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळ्या अंतरानुसार कशी ती चेंज होते. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसवर सगळीकडे जीची व्हॅल्यू सेम आहे का असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला. द आन्सर इज नो. याचं उत्तर आहे नाही. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीची व्हॅल्यू म्हणजे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती सगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर differs somewhat from place to place. याचं कारण आहे की पृथ्वीचा जो काही आकार आहे तो गोलाकार नाही, तो सर्व ठिकाणी सारखा नाही. म्हणून प्लेस टू प्लेस काय होत जाते ती चेंज होत जाते. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्स ॲट द इक्वेटर. ह्या रोटेशननुसार अर्थ ही इक्वेटरला बल्स म्हणजे फुगवटा आकार झालेला आहे त्या ठिकाणी. अँड इट्स फ्लॅट ॲट द पोल्स. आणि पोल्सच्या ठिकाणी ती फ्लॅट आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. इक्वेटरला त्याची रेडियस कशी आहे जास्त आहे आणि पोलला ती कमी आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट 9.832 meter per second square at the poles and decrease slowly with decreasing latitude. It is the lowest 9.78 meter per second square at the equator. इक्वेटरला ती कमी आहे तर पोलला ती जास्त आहे जीची व्हॅल्यू. तर आता आपण पुढे पाहूया चेंज विथ हाईट. आपण पहिला टॉपिक पाहिला तो अर्थच्या सरफेसला सगळ्या ठिकाणी सारखी ग्रॅव्हिटी नसते. आता हाईटनुसार ग्रॅव्हिटी कशी चेंज होते
ते आपण पाहत आहोत. ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस, जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज. इक्वेशन 5 मध्ये पाहिल्याप्रमाणे ती इन्क्रीज होते आणि डिक्रीज कशी होते ते आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायला मिळेल. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the Earth's radius. For example, remember that the radius of the Earth 6,400 किलोमीटर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की अर्थची जी रेडियस आहे ती किती आहे? 6,400 किलोमीटर. याला अंडरलाईन करून ठेवायची. If an aeroplane is flying at height 10 kilometer above the surface of the earth, जर समजा एखादं एरोप्लेन 10 किलोमीटर उंच उडत असेल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, its distance from the earth surface change from 6,400 kilometer to 6,410 kilometer, and the change in the value of g due to it is negligible. म्हणून 10 किलोमीटर वरती जर उडत असेल एखादं विमान तर काही जास्त फरक पडत नाही त्याच्या जीच्या व्हॅल्यूमध्ये, कारण पृथ्वीची जी रेडियस आहे ती त्याच्या अंतर्गत फक्त 10 किलोमीटर वरती जास्त आहे. And the change in the value of g due to its negligible. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change the value of g due to large change in the distance of the satellite from the center of the earth. पण आर्टिफिशियल सॅटेलाइटचं तसं नाही. आर्टिफिशियल सॅटेलाइटची हाईट जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक बदल होताना दिसतात. सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यू ऑफ जी, दिस हाईट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. अशाच काही हाईट्स आणि त्यांचे चेंज होणारी जी म्हणजे ग्रॅव्हिटी ही आपल्याला थोडक्यात पुढच्या टेबलमध्ये दिलेली आहे. सरफेस ऑफ द अर्थ ॲव्हरेज, बघा पृष्ठभागावर कसं असेल, हाईट 0 किलोमीटर आहे, द ग्रॅव्हिटी 9.8 आहे त्या ठिकाणी. माउंट एव्हरेस्टची हाईट 8.8 किलोमीटर आहे, तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी 9.8 आहे, म्हणजे इथं काही फरक पडलेला नाही. मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅनमेड बलून. मॅनमेड बलून जे असतात ते 36 किलोमीटर जर पृष्ठभागापासून उंच उडाले तर तिथे ग्रॅव्हिटी थोडी चेंज होते, 9.77. हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइटच्या बाबतीत मात्र आपल्याला इथे दिसतंय की ते 400 किलोमीटर जात आहेत पृष्ठभागापासून, तर इथे हाईट 8.7 म्हणजे खूप बदल झालेला आहे ग्रॅव्हिटीमध्ये इथे. हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइटचं तर बघा 35,700 किलोमीटर उंच जात आहेत ते, तर इथे ग्रॅव्हिटी नष्ट होते डायरेक्ट. म्हणजे अशा प्रकारे जसं जसं आपण हाईट वाढवू तसं तसं ग्रॅव्हिटीमध्ये चेंज होताना दिसत आहेत. या टेबलने आपल्याला ते थोडक्यात समजतंय. पुढे चेंज विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे खोलीनुसार ग्रॅव्हिटी कशी चेंज होते ते इथे सांगण्यात आलं आहे. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंज इफ वी गो इनसाइड द अर्थ. जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागात जाऊ तसं तसं जीची व्हॅल्यू चेंज होत जाते. द व्हॅल्यू of r in equation 5 decrease and would think that the value of g should increase as per formula. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by object also decrease, which means that the value of m to be used in equation 5 also decrease as a combined result of change in r and m. The value of g decrease as we go deep inside the earth. या टॉपिकवरून आपल्याला समजतंय की जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागात जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटी ही कमी कमी होत जाईल. तुम्हाला या सगळ्या
टॉपिक समजला आहे का त्यावर आधारित थिंक अबाउट इट मध्ये क्वेश्चन विचारण्यात आले आहेत. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका.